तर आज विषय असा होता की आज होता आराध्याचा बड्डे. मग काय भाऊ इकडं आराध्या मोकार खुश होते. आम्ही डेकोरेशनचं मटेरियल काढलं. इकडं आराध्याच भाऊ फुगे बिगे फुगवायला लागली. इकडं अर्धा केक बनवून विशाल डेकोरेशन करायला घरी गेलता. मग काय भाऊ इकडं मी पण आलो लवकर आणि इकडं संकेत आणि ते सगळेजण थांबले होते. सगळं पब्लिक थांबलं होतं. इकडं केक वगैरे लावला आणि मग इकडे सगळेजण बसले होते. आणि इकडं विशालनी ना आज खरं केक बनवला होता. अर्धा केक विशालनी बनवला. विशाल म्हणत होता आता बघा विशालची दादागिरी बघा ना भाऊ मोकार डेंजर. मला ऐकून आलं ब्लॉग मध्ये मी केक बनवलाय म्हणून तुला मारणार विशालला इकडे घाबरून भाऊ डायरेक्ट भाऊ फायनली ना आपल्या इकडे केक वगैरे कटिंग झालाय आणि सर्वांनी बड्डेचे विशेष वगैरे हॅपी बड्डे फुल इकडे राडा विषय झालता डायरेक्ट. इकडे केक कटिंग झाला नाही की इकडे बोले की आराध्याला रडायला लावले. आन्सरला काही काम नाही भाऊ मोकार वारखायला बोरला रडितो बोले याडा आहे. इकडे संस्कार पण आला होता. मग संस्कार सोबत थोडी ब्लॉगिंग केली आणि इकडे बड्डे झाल्या बोले की पोरांनी फुगे बिगे फोडायला सुरुवात केली. त्याचसोबत विशाल पण बारकायला पोरांच्या सामील झालतं भाऊ. विशाल सामील म्हणल्या भाऊ टीम डायरेक्ट बेकार. मग काही इकडे सर्वांना इकडे जेवायला वगैरे वाढायला सुरुवात केली. जेवण वगैरे वाढत होतो आणि इकडे गल्लास वगैरे वाढले. मग गल्लास वगैरे काढून सगळ्यांना पण व्हिडिओ थोडं घेतले. इकडे यांना शुगर आहे मी बळच केक वाढत होतो भाऊ. फायनल नाहीच खाल्ला केक त्यांनी. इकडे त्यांचं झालं इकडे पडद्यामागची गंमत बघा आता तुम्ही. इकडे पडद्यामागं केक वगैरे खात होते. मग काय भाऊ इकडे बड्डे वगैरे झाला ना भाऊ आपण शेकायचा आनंद घेतला. तर इकडे शेकून वगैरे झालं 11:30 वाजता आपले पत्रकार आले होते डायरेक्ट पुण्याहून भाऊ. तुम्ही ह्या विषयी लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो वगैरे करा आता.